नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपण एक छान अशा मेडिटेशनने करणार आहोत. तर आपण एका जर्नीवर होतो. आज डे 5 आहे. ओके. या जर्नीमध्ये आपण डायरेक्ट भगवंतासोबत कनेक्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही अपेक्षा देवाकडे न ठेवता जस्ट आपल्या फुल बॉडी माइंडला रिलॅक्स करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ओके. तर आपण लगेच मेडिटेशनला सुरुवात करूया. सर्वांनी आसन घेऊन बसायचं आहे. सुरुवात करूया. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह थॉट्स रिमूव्ह होत आहे. आणि श्वास घेताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवत आहात. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायक, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधते. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्र, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते.
9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणेनरा. विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धिदान. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पठणे अनुवादिले. हळुवार श्वासात घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. इमॅजिन करा, साक्षात गणेशजी तुमच्या समोर आहेत आता. विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या समोर आहेत आता. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. त्यांच्या आशीर्वादाच्या हातातून एक सॉफ्ट पिंक कलरची लाईट तुमच्या क्राउन चक्रावर येताना तुम्हाला दिसत आहे. ही सॉफ्ट पिंक कलरची लाईट क्राउन चक्रातून तुमच्या आत थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचली आहे. थर्ड आय चक्रातून थ्रोट चक्रातून हार्ट चक्र, संपूर्ण शरीर. हार्ट चक्रातून पुढे मणिपूर चक्र, मणिपूर चक्रातून सॅक्रल चक्र व लास्ट रूट चक्रापर्यंत ही सॉफ्ट पिंक कलरची लाईट तुमच्या शरीरामध्ये आता पसरलेली आहे. तुमच्या आयुष्यामधील जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या प्रॉब्लेमला तुम्ही आता फेस करत आहात, ते सर्व प्रॉब्लेम विघ्नहर्त्याने आता दूर केलेले आहे. सॉफ्ट पिंक कलर संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे.
स्वः तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ स्वः तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ वस्वः तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शरीरामध्ये येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करत आहात. ज्या ज्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला आता दिसत आहे. तुमच्या शरीरामध्ये पिंक कलरची लाईट, ही लाईट आहे करुणेची, ही लाईट आहे प्रेमाची. हा सॉफ्ट पिंक कलर आहे तुमच्यामध्ये असलेल्या दयेच्या भावनेची. तुमच्यामध्ये प्रेम, करुणा व दया यांचा अथांग सागर आहे. तुमचा संपूर्ण ऑरा प्रेम, दया व करुणेने भरलेला आहे. तुमच्या ऑराच्या इथून पास होणारे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह एनर्जी फील होत आहे. तुम्हाला वाटत असेल की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल करणं गरजेचं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही ही पिंक सॉफ्ट लाईट देऊ शकता. दया, करुणा, प्रेम तुम्हाला आता या समाजामध्ये वाटत चालायचं आहे. मनामध्ये फक्त आणि फक्त प्रेमाची भावना आहे, फक्त आणि फक्त करुणेची भावना आहे. तुमचं संपूर्ण मन शांत झालेलं आहे. तुम्ही तुमच्या रागावर 100% कंट्रोल केला आहात. बघा किती आनंद वाटत आहे. तुमचा स्वतःचा रागावर कंट्रोल झालेला आहे. पुन्हा एकदा ओम चॅन्टिंग करायची 3 वेळा. ओ
ओ. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या आता संपूर्ण आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. हळवा श्वासात घ्या आणि सोडा. हळूहळू आजूबाजूच्या वातावरणाशी सजवायचं आहे. वातावरणात घडणाऱ्या गोष्टी याकडे लक्ष केंद्रित करा. अगदी दूरवर ऐकू येणाऱ्या आवाजांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. मग तो आवाज एखाद्या गाडीचा असेल, गाडीच्या हॉर्नचा असू शकतो, पक्ष्यांचा असू शकतो. हळूहळू तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांचे आभार, स्वतःचे आभार, या ब्रह्मांडीय ऊर्जांचे आभार, आपल्या गुरुजनांचे आभार, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, जल, सगळ्यांना मनापासून प्रणाम करायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कळत नकळत तुम्हाला हेल्प केलेल्या प्रत्येक व्यक्तींचे आभार. सगळ्यांचे मनापासून आभार मानून झाल्यानंतर दोन्ही हात रब करा. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा तुमचे डोळे, संपूर्ण चेहरा व शरीरावर पसरायचे आहे. हळूवार डोळे ओपन करायचे आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. रिलॅक्स वाटत आहे.
रिलॅक्स वाटतंय ना? फक्त देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. कोणतेही कंप्लेंट मोडवर आपण राहायचं नाहीये. या 7 दिवसांमध्ये आपलं टार्गेट आहे ते. ओके. तर आता आपण इथेच थांबूया. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.